मित्रांनो, आजचा हा मंगळवार देवीच्या चरणी समर्पित आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की देवी माता आपल्या भक्तांना तिच्या कृपेचे संकेत कसे देत असते? माता प्रत्यक्ष येऊन बोलत नाही, पण ती अनेक वेळा आपल्या जीवनात काही घटना, काही अनुभव आणि काही अद्भुत योगायोगांच्या माध्यमातून आपल्याला संकेत देत असते. जे भक्त श्रद्धेने तिचे स्मरण करतात त्यांना हे संकेत जाणवू लागतात. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत देवी मातेचे ते शुभ 5 संकेत आणि त्यासोबत देवी महात्म्यातून प्रेरित एक अद्भुत कथा. संकेत क्रमांक 1. मनात अचानक भक्ती जागृत होणे. मित्रांनो, कधी कधी कोणतेही कारण नसताना मन देवीच्या नामस्मरणात रमू लागते. सतत जय माता दी म्हणावेसे वाटते. मंदिरात जावेसे वाटते. देवीची गाणी, आरती आणि भजने ऐकण्याची इच्छा होत असते. अनेक संतांच्या मते ही देवीच्या कृपेची सुरुवात असते. संकेत क्रमांक 2. संकटात अचानक मदत मिळणे. जेव्हा जीवनात मोठे संकट येते आणि अचानक एखादी व्यक्ती देवदूतासारखी मदतीला धावून येते, तेव्हा अनेक भक्त त्याला देवीची कृपा मानतात. देवी माता अनेकदा स्वतः न येता योग्य व्यक्तीला मदतीसाठी पाठवते, अशी श्रद्धा आहे. संकेत क्रमांक 3. स्वप्नात मंदिर, दीप किंवा देवीचे दर्शन होणे. मित्रांनो, धार्मिक परंपरेनुसार काही भक्तांना स्वप्नात देवीचे मंदिर, तेजस्वी प्रकाश, सिंह किंवा देवीचे रूप दिसत असते. अशा स्वप्नांना शुभ संकेत मानले जाते. संकेत क्रमांक 4. घरातील वातावरण सकारात्मक होणे. सततचे वाद, तणाव आणि नकारात्मकता कमी होऊन घरात शांतता निर्माण होऊ लागते. मनातील भीती कमी होते. हे देखील देवीच्या कृपेचे एक लक्षण मानले जाते. संकेत क्रमांक 5. अशक्य वाटणारे कार्य पूर्ण होणे. मित्रांनो, अनेकदा ज्या कामाची आशा आपण सोडून दिलेली असते, ते काम अचानक पूर्ण होते. भक्त अशा अनुभवाला देवीचा आशीर्वाद मानतात. पुराणामध्ये महिषासूर नावाचा एक अत्यंत बलवान असुर होता. त्याच्या अत्याचारामुळे देव, ऋषी आणि सामान्य लोक त्रस्त झाले. सर्व देवतांनी एकत्र येऊन आदिशक्तीची प्रार्थना केली. तेव्हा त्यांच्या तेजातून एक दिव्य शक्ती प्रकट झाली आणि तीच ही दुर्गा माता. 9 दिवस आणि 9 रात्री देवीने महिषासुराशी युद्ध केले. महिषासुराचे सामर्थ्य प्रचंड होते, पण देवीचा निर्धार त्याहून मोठा होता. शेवटी देवीने महिषासुराचा वध करून धर्माचे रक्षण केले. या कथेचा संदेश असा आहे की आपल्या जीवनातील महिषासूर म्हणजे भीती, दुःख, चिंता आणि नकारात्मक विचार. जेव्हा आपण श्रद्धेने देवी मातेचे स्मरण करतो, तेव्हा ती आपल्याला त्या संकटाशी लढण्याची शक्ती देत असते. मित्रांनो, देवीची कृपा म्हणजे फक्त चमत्कार नव्हे, तर देवीची खरी कृपा म्हणजे धैर्य, श्रद्धा, संयम आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा. आणि म्हणून कोणतीही अडचण आली तरी माता राणीवर विश्वास ठेवा. तुमच्या जीवनातही हे 5 संकेत दिसले असतील तर कमेंट्समध्ये जय माता दी नक्की लिहा.